नागरिकांना समोर येण्याची विनंती करतो. सर्व गंगाखेड नगरमधील सदस्यांना नम्र विनंती आहे, सर्वांनी भाऊचं आगमन झालेलं आहे, सर्वांनी स्टेजकडे यावे. अरे एकच गुरु, एकच गुरु. उमेश भाऊ बोगर तुम आगे बढ़ो, सचिन भाऊ दादा तुम आगे बढ़ो, सचिन भाऊ दादा तुम आगे बढ़ो. सर्व सदस्यांना नम्र विनंती आहे की कुणी आजूबाजूला न थांबता पांढऱ्या टेकच्या समोर यावे. वरी मान्यवरांशी इतर कोणी यायचं नाही. स्टेजची कॅपॅसिटी कमी आहे, स्टेजची कॅपॅसिटी कमी आहे. वरी कोणी न येता सर्वांनी भाऊंना वाढदिवसाच्या घालून द्यायचे आहेत. मराठवाड्याची बोलत देतो माननीय पैलवान उमेश भाऊ बोगरकर यांचे गंगाखेडमध्ये हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. माननीय गंगाखेडची बोलत देतो सचिन भाऊ जाधव यांचा अभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. तरी आजूबाजूला कुणी न थांबता भाऊंच्या वाढदिवसाला शोभा वाढवावी अशी नम्रतेची विनंती आहे. स्टेजवर इतर कोणी येऊ नये, फक्त मान्यवर येतील. परमेश्वर भाऊ गायकवाड स्टेजवर इतर कोणी येऊ नये. सर्वांनी आजूबाजूला न थांबता लक्ष्मणांना मध्ये या, हो मध्ये या. हो अरे एकच गुरु, एकच गुरु. सचिन भाऊ दादा तुम आगे बढ़ो. काही वेळातच आपले मराठवाड्याचे बुलंद तोप माननीय पैलवान उमेश भाऊ बोगरकर या हो गाणे चालू राहते. आजूबाजूला कोणी न थांबता भाऊंच्या वाढदिवसाची शोभा वाढवावी. सर्व सदस्यांना व सर्व नागरिकांना नम्रतेची विनंती आहे, आजूबाजूला कोणी न थांबता समोर यावे. प्रत्येकाला नाव घेऊन न घेता सर्वांनी पुढे यावे. माननीय पैलवान मराठवाड्याची बुलंद तोप आमचे नेतृत्व उमेश भाऊ बोगरकर यांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. आणि सर्व मित्र परिवाराला एक नम्र विनंती आहे, स्टेजची कॅपॅसिटी कमी आहे, काही खाली उतरा, काही जणांनी खाली उतरा, स्टेजची कॅपॅसिटी कमी आहे. बरं टायगर ग्रुपचे काढलं गंगाखेडची बुलंद तोप तालुका अध्यक्ष मान्य सचिन भाऊ जाधव यांचा वाढदिवस उमेश भाऊ बोगरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा वाढदिवस संपन्न होत आहे. तरी सर्वांनी आजूबाजूला न थांबता सर्वांना जय टायगर. एक गुरु. हॅलो टायगर ग्रुपचे अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव हे सर्वांचे काळीज आहेत. खर तर ह्या वाढदिवसाला पैलवान तानाजी भाऊ जाधव यांना बोलायचं होतं, परंतु आपल्या सर्वांचा लाडका मित्र सचिन यांनी आपला वाढदिवस
अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी मला सांगितलं आणि पैलवान तानाजी भाऊ जाधव सुद्धा म्हणले की आताच कोल्हापूरमध्ये मोठा पूरग्रस्तामुळे भरपूर लोकांचं नुकसान झालेलं आहे, आधी त्यांच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, आधी वाढदिवस करण्याच्या आधी त्यांच्यासाठी प्रयत्न करा, असा तानाजी भाऊंचा आदेश होता. म्हणून आपल्या सर्वांचा लाडका सचिन आणि त्यांचे युवा मित्र सर्वांचे मी पहिल्यांदा सर्वांचे अभिनंदन करतो की वाढदिवसाची तयारी करायच्या आधी पूरग्रस्तांना मदत करायची तयारी तुम्ही केली आणि नंतर वाढदिवस केला. पहिल्यांदा तुमच्या सर्वांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. खरं तर आपल्या ग्रुपमध्ये कसलंही राजकारण असताना कोल्हापूर सांगली या गावामध्ये पूर आल्यानंतर आपल्या राजकीय लोकांच्या आधी आपल्या ग्रुपची मदत तिथं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपल्या ग्रुपची मदत तिथं पोहोचलेली आहे. मित्रांनो, खरंच मला अभिमान वाटतो. खरंच आपल्या महाराष्ट्रावर वेळ आल्यानंतर पहिल्यांदा आपला ग्रुप कधी अग्रेसर असतो आणि निस्वार्थीपणे अग्रेसर असतो, याचा मला खरंच अभिमान वाटतो. तुमच्यासारखे युवक आज ग्रुपमध्ये काम करतात, ग्रुपला प्रोत्साहन देतात, त्यामुळं आज ग्रुप या स्तरावरती आहे. खरं बघायला गेलं तर आपल्या ग्रुपमध्ये कसलंही राजकारण नाही. पैलवान तानाजी भाऊ जाधव हे आपल्या सर्वसामान्य कुटुंबातलेच एक युवक आहेत. त्यांना जाण आहे सर्वसामान्य कुटुंबातल्या परिस्थितीची. पैलवान तानाजी भाऊ जाधव यांना जाण आहे. म्हणून आम्हाला सर्वात जास्त ग्रुपमध्ये काम करायला आवडतं, कारण की आम्ही पण सर्वसामान्य घरातलेच युवक आहेत, तुम्ही पण सर्वसामान्य घरातलेच युवक आहेत. म्हणून खरं तर ग्रुपमध्ये काम करायला आवडतं. कोणत्या तरी राजकीय पुढाऱ्याच्या पुढं करायचं आणि त्याच्या इथं आपली कधी डाळ शिजणार. म्हणून आपण एक ह्या ग्रुपमध्ये काम करून एक आपल्या समाजाची सेवा करण्याची संधी म्हणून टायगर ग्रुपमध्ये युवक तुमच्यासारखे आहेत म्हणून आपल्याला संधी भेटते मित्रांनो. नाहीतर कुठेतरी राजकारणी लोकांच्या पुढं करायचं, त्यांच्या पुढे आपले कधी चालणार आणि आपल्याला कधी वेळ येणार की असं कोणता कार्यक्रम ठेवायचा किंवा कोणाच्या समाजाची सेवा करायची. खरंच सांगा तुम्ही मला, आजपर्यंत तुम्ही राजकारणी लोकांसोबत हिंडला असताना कधी आपल्याला तुमच्या हाताने योग आलाय का असं कधी की खरंच आपल्याला कुठं फोटो काढायचा आहे किंवा कुणाची सेवा करायची, कधी तुमच्या हाताने घडलंय का असं कधी काही? खरं सांगा तुम्ही. मग एकमेव टायगर ग्रुप हे असा आहे की सर्वसामान्य कुटुंबातले युवक याच्यामध्ये आहेत. कसलाही राजकारण नाही, कसलाही नेता नाही, मी पण नेता नाही आणि इथं कुणीच नेता नाही, ग्रुपमध्ये कुणीच नेता नाही. सगळे एकमेकाचे भाऊ आहेत, एकमेकाचे सहकारी आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये आपलं जाळं पसरलेलं आहे. राजकारण करून एकमेकासोबत वैरी दावा घेण्यापेक्षा टायगर ग्रुप मध्ये या आणि टायगर ग्रुपचे जिवलक बना, हे आपल्या ग्रुपची म्हणी आहे. आणि तानाजी भाऊ जाधव यांचं सुद्धा एक म्हण आहे की माझा हात धरून चला, कोणाची पाय धरायची गरज लागणार नाही. या म्हणीची प्रचिती आपल्याला सांगली साताऱ्याला तिथं जेव्हा पूर आली तेव्हा कळालं मित्रांनो. अजूनही टायगर ग्रुपची मदत तिथे चालूच आहे. मराठवाड्यातून सुद्धा मी स्वतः गेलो होतो आणि पूर्ण आमची मराठवाड्यातली टीम आणि पूर्ण जिल्हाध्यक्ष पूर्ण युवक आम्ही सगळे टेम्पोमध्ये स्वतः मी हाताने वाटायला गेलो होतो. सचिननं सुद्धा काहीतरी गंगाखेड सारख्या ठिकाणी ग्रामीण भागात इथं सुद्धा चांगली परिस्थिती असं म्हणता येत नाही, इथं सुद्धा दुष्काळ आहे, इथं सुद्धा पाणी नाही, पण दुष्काळग्रस्त भागातून पूरग्रस्तांना मदत जाती. खरंच एक स्वाभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला. जेव्हा आपल्याकडे युवक रस्त्यावरती उतरतो आणि कोल्हापूर सांगली पूरग्रस्तांना मदत करायची, आम्हाला काहीतरी मदत द्या असं म्हणतो, तेव्हा सचिन सारख्या युवकांना आणि सचिनच्या सर्व टीमनं 17,200 10 रुपये 5 रुपये करून गोळा केले. खरं स्वाभिमान आहे. अमाऊंट जरी लहान असली तरी 10 जणांच्या दारात जाऊन मागितले, लोकांसाठी मागितलंय, स्वतःसाठी मागितलं नाही मित्रांनो. याचा स्वाभिमान आपल्याला आहे. आणि येत्या काळामध्ये सचिनला कसलीही अडचण येऊ टायगर ग्रुप नेहमी इथं पाठीशी आहे. सचिन एकदम होतकरू मुलगा आहे आणि एकदम सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. कोणत्या नेत्याचा मुलगा नाही, नगरसेवकाचा नाही, आमदाराचा नाही, खासदाराचा नाही. आज एवढी पब्लिक आहे, पुढच्या वाढदिवसाला हे उभा टाकायला जागा नसन, हे मी आज शब्द देतो. आणि सचिन सारख्या मित्रामध्ये तुम्ही एक जिवलग दोस्त बघून पहा. खरंच सचिन खूप चांगला आहे, सर्वसामान्य कुटुंबातला आहे, इमानदार आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो आणि सचिनला आपल्या काळजाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. सर्वांना जय टायगर.
तरी भाऊंचा वाढदिवस साजरा करून घ्यावा अशी विनंती करतो भाऊंना मी. जबरदस्त झाला कडे कार्यक्रम. साऱ्या गावाचा बड्डे आहे भावाचा, साऱ्या गावाचा. भाऊ थोडं माग Happy birthday to सचिन वाघाले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.